जायचंय ना तुम्हाला बँकेत कवा जाता? चालू निघालं इकडे कोण बसली बँकेत मला बँकेत जायचं तू इथं काय करते मग काय घरात उकडून मरू का? मग अग बाई काय आता याच्यात पैसे चालले तुम्ही पिशीत पहा ना पिशी कोणची घेतली? येते तुझी आली काय सगळ्या दोन्याची गडबड हो की मोकार पिशा बदली ती मी तिथं ठेवलेली पिशी काय लागते तिथं तू अडकली मला वाटलं आता- तिची तुमच्या पिशवीत पैसे ठेवलेले आहेत माझ्या ह्याच्यात मेकअपचं सामान एवढं बी डोकं नसावं का? अरे पण मी कशाला ती पिशीच नाही पाहिली मी जिथं अडकली तिथून उचलली मारली बघला बरे बँकेत घेऊन नाही गेले. बरं झालं तू तरी इथं बसलेली होती नाही तर बँकेत भर ना करायच्या टायमाला कळलं असतं मेकअप सामान भरा काय तुम्ही बरं ते जाऊन द्या. हिंदीचा विषय द्या सोडून. बर पोराचं लग्नाचं पाहायचंय आपल्याला आता. नाही पोरात लग्न करायचं ना करायचं म्हणूनच मी म्हणते ना. मग तिथं करावंच लागेल त्याचा मग? काय विषय मग बघ मी पोरगी बघतो पोरगी बघितलेली आहे सगळं आहे त्याच्या मनाने. काय हा काय बघ? नाही त्याच्या मनाने मग आता आजकाल दुनिया कुठं चालली आणि तुम्ही कुठं अजून तिथं गुतलेले आहेत तो काय माझ्या बाप बी काय त्याच्या मनाने म्हणजे आणि मग तुमच्या मनाने करायला तुम्ही काय त्याच्या काय त्याच्या आईचा नवरा नाही काय मी हाय नवरा. काही बोलत आपलं तो तर पाठीशी घातलाय त्याला अहो पण तर ना ताटा पोरग आहे त्याला बोलून जमत का? अरे पण तो कोणाची आणतोय कोणाची नाही तो चौकशी केली का लगेच आता पाठीमध्ये यायला पुरवलंय निघाली जातन पातन पाहत बसला तिथं पुरी भेटाना. पुरी भेट मग आणा सगळी खोगर भरती गोळा गोळा करून बस तू सांभाळीत आता बाई त्याला नांदवायची तुम्हाला नाही. अरे त्याला पण त्याला अजून कवडीची अक्कल आहे का काही त्याच्या मनाने तो जशी पोरगी आणि तशी मी तर त्याला सांगितलेलं आहे भाऊ तुला पटलं तुला संसार करायचा आम्हाला काय आम्ही काय तुझ्या जन्माला पुरणार नाहीयेत. त्याच्यामुळे तो या मनाने तुला पटन तशी बायको आण. बर 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 म्हणा चांगली आण मी आहे तिची सेवा कराय घरी म्हणायची सेवा कस काय करीन मी? तिने अशी तुला कार्यक्रम राबवला पाहिजे ना तो आणल्या दी मला भाकर दी मला जेवण मी सोडून तिला यायलाच नाही पाहिजे काही मग तुला कळन म्हणा आण तुझ्या मनाने म्हणा मी आम्ही निश्चित आई बाप आहे तर घरी तुम्ही एकदा त्याच्या संग बोलून घ्या मग. अरे त्याच्याबरोबर बोलून पण तू आधीच काय मग त्याला पाठिंबा देती हे बघा आता पोरग तो आहे तुमचा असा स्वभाव म्हणून तुमच्या काय ते जवळ येत नाही सांगत नाही बोलत नाही. कसं असतं पोराची चप्पल बापाला आली ना तर बापाने झालं त्याच्यासारखंच बोलायला पाहिजे वागायला पाहिजे. अरे उद्या त्याच्या बापा चप्पल त्याला यायला लागली म्हणजे ते उद्या मित्रपणा- बापाला म्हणेन चतुर्श्यामा काढ हाय मी तुझ्या माग अहो तसं नसतंय वयात लेकरू आलं का त्याच्या संग मित्रासारखंच राहावं लागत आणि त्याच्या मनातलं काढावं लागत. आता पण मग आहे ना तू मनातलं काढाय मनातलं काढल मग ते लाडा लाड येऊन मला सांगतो मग मी त्याला तुसाड तासाड करू का? मग मला तू सांगू लाड नका. लाड सांग म्हणा ये घेऊन येऊ दे घरी काय नाही आम्हाला मानापानाची गरज आम्ही आहे अशी मोकारी बसलेली म्हणा. आता माना पाण्याचे ज्याचे आपण घेतले त्याला तर द्यावंच लागते ना. अरे मग लग्न व्यवस्थित आपलं बघितलं पाहिजे पोर कोणाची काय आता तो मला म्हणलाय मनाने करायचं लग्न बिग्न आपण बघू. त्याच्या मनाने जमणार नाही काय त्याच्या बापाची पेन नाही आता हा. तू काय बाबा बिवा समजती काय मला तुमचं तर नवलच झालं लग्न पिशे त्याला. भरून बँकेत जमा करतोय बावळात नाही तवा अहो करता शेती तेवढी त्याला घरी नाही थांबून द्यायचो तुला काय वाटलं तुम्ही येडेच चाळे का म्हणून करता मला हे तुमचं एक रट्टा लावला का तो अजिबात बंद होत नाही. नाही त्याच्या मनाने नाही होणार आपल्या मनाने नाही होणार कसं काय तुमच्या मनाने मग? होणार? तुम्ही जर पोरगे दाखिले तर मला उद्या नाही करायची जरी केली त्यांनी हा. सोडून दिले तर काय करायचं? त्याला घरात ठेवीन का काय तुम्ही हा. तुम्हाला किती सात सोडून द्यायला नाही आला मग मी काय तुला सोडून नसती दिली काय मला काय कारण ते सोडून द्यायचं? हा, मला माझ्या काय बापाने 10 एकर तो वावर त्या करून बँकेवाल्याचा फोन आला गावातून दिलं. जा ना मग बिहारात मग? पैसे घेऊन. काय झालं? त्याला सांगत मी येतोय तो काय काय मंत्री बिंत्री काय उद्या बाय बरीन मी त्याला काय लागत आहे राम राम काय चाललंय बसलोय. बसा, बसा. ते काय झालंय जरा थोडं प्रकरण वाढलंय घरी काय ते नाही, आपल्याला नाही जमत आहे ना प्रकरण म्हातारा आहे तुमच्या पैसे इथं चालले करायला. होते भरायला. काय प्रकरण चाललंय? आता पोराच लग्न करायचं बरं ती कोणाच्या मनाने झालं पाहिजे हे पटतंय मला तुम्हाला वाटतंय तुमच्या मनाने हो हा, मग आपल्याच मनाने झालं पाहिजे तुमच्या मनात आता ती परिस्थिती मग? नाही ना आणि मग काय झाली अरे परिस्थिती येडा झाला का पुरी भेटत लोकांना इथे पोराला इथं पसंत होईल. मला माया लोक माग लागले तर पोरी भेटणार काय बोलते तुम्ही त्यांचं हाय बरोबर आहे. 2-4 थळ आलेत आम्हाला तर कसे पैसे त्यांना. पाणी शेती मला नाही पोराला चेअरमन त्यांना कस काय येते स्थळ मी तर जिवंत हा, घरी धाकटी अजून- असताना अजून आहे अशी एक पिशी भरली ना बँकेत तरी लगेच आपलं तर काय आहे का नाही का नाही, जाऊ दे, ठेवतो बाकीचं काय नाही. बापाचं- पोराचं बापाचंच करतो हा हा? ती मला अजून थोडं आहे. नाही नाही तळ येते अहो पोरासाठी चाललाय आमचा विषय हिंगलीचा विषय नाही चालला सिरियसली विषय हा, चाललाय. एवढा का मोठा माणूस आहे तुम्ही. नाही नाही मोठा म्हणजे काय होतं चेअरमन विषय असा आहे की बा मला काय म्हणायची आज पोरं कुणी चला त्याच्या बोंबलं मनात लग्न करायचं म्हणते त्याच्या मनाने करायचं म्हणजे तो बाप आहे का माया चेअरमन आता मला तुम्ही सांगा त्याने यांना पाहिजे होतं नाही मनात बोलायला हे करायला तर त्याने मला सांगितलं का आई मला पोरगी एक आवडती मी त्याच्याशी लग्न करीन म्हणलं यांच्या कानावर घाला उद्या दुसरंच काही झालं तर नको म्हणायला का आईची पूस होती हिने सांगितलं नाही मला
आणि ही म्हणते आण आण होऊन दे त्याच्याच मनाने. बरं काय चुकलं? ते पळून जाऊन केलं लग्न. काय पळून जाईल मग त्याला घरी उभा करीन काय? नाही नाही बरं मला सांग. बरोबर आहे. नाही चेअरमन एवढं सोपं आहे. यांच्या पसंतीने बरं आहे ना, तिकडे राहिलं. लग्न केलं त्याने उद्या तिला टाकून दिलं तर आपण काय करायचं? याला टाकून द्यायचं आपण. एकूण तर एक पोरग आहे माझं, तुम्ही कसं काय असं काही म्हणता? अरे त्याला काय लागत आहे? काय नवलच आहे तुमचं. त्यांचं ना गेलं घर सोडून. माझं पण नाही काय. एक काम कर. बरं का या पोराचं डोकं आहे ना लय गरम आहे. मी दुगड घेते. नको, आता काय आपलं आई वय नाही सांगते. राहिलं. जमाना बरोबर वेगळा आहे, आहे. आपला काळ वेगळा होता. हा तू एक काम कर. लाग का- मला काय म्हणायचं? आपला काळ असा वेगळा होता का तुमचा कलर वर सुद्धा मी गेले नाही. हा तो इस्टेट बघून नाही गेली. नाही नाही मी म्हणलं. अरे होतं तेवढं. आलं बाय पोरग. बैस देता येते. थांब हाय तर करा बस. काय लागत आहेत पैसे? चेअरमन काय चाललंय? आलं तू तुमच्या घरी काय दिना चालला रस्त्याने जाताना मग दिसलं काय कालवा चाललाय. म्हणजे ऐकलं आले म्हणायचं आहे ना. कालवा चालत असतो आमची असं होय. काय लग्न करायला म्हणते? बंद बंद करतो. काय करायचं मग? हा? काय करायचं? काय नाही काय चाललंय का इथं? चाललंय आमचं जरा बोलणं चाललं होतं. तू काय म्हणणं आहे? बोल. काय मला काय म्हणणं हा म्हणजे तुमचं काय चाललंय मला काय नाही, आमचं माहिती. रोजच चाललेलं आहे. लग्न करायचं म्हणते. मा नाही मला पास हा लग्न करायचं. आ, तू लग्न नाही करायचं काय? बाबा पण तो घरी नाही येऊन लग्न करायच्या सगळ्यांना लग्न करावंच लागतं. आणि मग हा. आता नाही करायचं काय? पण तुझा बाप म्हणतोय तू लग्न केलं तुला घरी येऊन देणार नाही बायकुल घेऊन. कुठं जाशील मग? असं कसं बघतो बाप. असं कसं काय होईल? म्हणजे कोण लग्न मी करतोय ना आई तुझं? सांगितलं काय आई? सांगितलं त्याच्यावर तर चाललंय भाऊ एवढं माझं कीर्तन. म्हणजे लपून छपून काय नाही. मग काय माझं करायचं? एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिचं बरंच लग्न करणार आहे. हा त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. हा तुम्ही बघा अजिबात बाप अजिबात नाही. लोड घ्यायचं. एक काम करायचं जायचं. ऐ पोऱ्या त्याच्यावर प्रेम आहे त्यावर लग्न हा नाही नाही कर ना तुला तिकडच कर आणि तिकडच तिकून प्रेम कर. ती काय बरं खात्यात? आता मला काय माझं काय आहे का नाही इथं? आहे ना. हा मग ह्यांना सांगा. आता यांना तेच सांगतो भाऊ की हा. आता ते राहिलं नाही. आता सगळं पोरा पुरीच्या मनावर चाललंय. टेन्शन नका घेऊ. करतो ना. बरं माझं बाबा एक म्हणणं आहे. या लग्नात आपल्या मनाने करायचे ना त्याने आपल्या घरी यायचं नाही. विषय कट. ते काय पोरगी आहे का नाही यायला? नाही यायचं काय कारण काय यायचं? पोरगी आहे का तुला घरी जायचं यायला? त्याच्या बरं मी त्याच्यावर कसं जाईन? मी त्याला इथं घेऊन येईन. नाव नको घेऊ. कसं येऊन नाही देणार मी. कसं काय येऊन नाही देणार? माझं तू पांड्या, पोरगं घरी तू येणार. पुढं नको गप्पा आणू. तुला कसाच घरी येऊन नाही देणार. आणि मी त्याला घरात घेतल्याशिवाय राहणार नाही. लागत नाही कार्यक्रम काय लावून देतो. मला एक टायमाला घराच्या बाहेर काढीन, पण पोरगं घराच्या बाहेर राहणार नाही. याला आईची पूजी पक्की. हा पण आईकडे काय ते आईला बी माहिती माझ्या ना. आईन माझा आजचा जवळ संघ आहे ना हा कोण नाही खाते बापाने कवा नावावर करून दिलेली माहिती का तुला? कोणाच्या मला कळत नव्हतं तवाच. मग आम्ही वारसदार आहे की वारसदार तुमची नावं तर पाहिजे ना त्याच्यात. अहो, मनाने येतात होय. मनाने येतात म्हणजे मी गेल्यावर. यांच्या नावावर किती आणि माझ्या नावावर किती यांना सांगा एकदा. याच्यापेक्षा बाज नावची मला असते. एक म्हणायचं बरं का मग मला एक सांगा तुम्ही पाहुणे तिथं आम्हाला. हा प्रेम करण्यात काय गैर आहे? नाही ना. हा शेवटी तिथं काय आता ती काय असं अपील नाही. हा प्रेमातून युद्ध हम्म. आणि पण आपल्या पोराच्या सुखात आपलं सुख आहे. मला हेच म्हणायचंय. अरे मला एक सांग बरं का आई मला सांग जर पोरीने तुम्हाला त्रास दिला काय दिला तर तुम्ही आम्हाला बाहेर काढा घराच्या. अगदी पण तुम्ही आधीच कस काय म्हणता? अरे भाऊ माझी म्हणायच नाही. मी त्या माणसाला तेच सांगते. हे आपण मला कसंच मान्य नाही. मला जी मान्य आहे ती तुम्हाला सांगितलं. ऐकत नसतो मोकार काय. अरे तुम्ही गपराव तुम्ही टिंगलीवारी नका नाही हो. ही पोर आहे यांना अजून आकलीची यांची होका चुके पूर्ण. यांना काय कळत आहे? असायचा विषय जाऊ द्या. हा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी. नाही जमणार. मी लग्नच करणार. मी येणारच लग्न नाही. करणार. इथं घरी येऊनच आज नाही देणार. संध्याकाळीच करणार लग्न. संध्याकाळी कर पाठ जरी केलं ना तरी इकडे येऊ नको. केलं तुमच्या हाताने अक्षरशः. नाही नाही काय कारण आहे? अजिबात जमणार नाही. तर मी बघन ती खरं. त्याला पळून आणू नको, काय हा. नको. हा. मी त्याला तयार. बरं तू काय करे बरं ऐक तिथं पिशवी ठेवली त्यातले तेवढे पैसे आहेत ना बँकेत टाकायचे तेवढे टाकून ये. नाही नाही काय कारण नाही. मी टाकीतो. नाही. त्यो पण रफाना राहू दे. आता कळालं मला तुमची बँक पिंक मी करतो. राहू दे. अहो कार्यक्रम त्या बिल आहे ना याला नाही कळायचं. त्याला सारं येतंय. ज्याला प्रेमाचं कळतं ना त्यांनी प्रेमच एक करायचं. मिनिटं. काय माझ्या मला नावावर विचारतो. काय विचारतो? माझ्या जागेवर तुमचं पोरग असतं तुम्ही याला मान्यता मी दिली. मान्य करतो, भाऊ म्हणतो, हम्म. तुझं सुख- त्यांनी सोडून दिलेली त्यांच्याकडे राहिलीच काय. अरे दहा गावातलं माणसं मानित्यात मला. काय नाही पसवत मी. खूप पस्तावशील या गोष्टी. हे? तुम्ही मला बाहेर काढणार नाही. लय वेळा तुला जर घरात घेतलात मला विचार. ठीक आहे मी येतो संध्याकाळी. हा ये जा. अरे बाबा ह्याचं लग्न जमा गेलो. हा. यांची सासूरवाडीची माणसं ती सगळी भाऊ म्हणले मुलगी कुठं मुलगा कुठं. म्हणलं काय झालं बरं का. तर म्हणले मुलगी किती हजून हा. मुलगा कसा. हा
आता त्यांना पण म्हणलं तुझ्या आईने एकच सांगितलं मुलगा पाच म्हणले परिस्थिती इतकी जबर आहे हा मला कलरचा काय विषयच नाही काय- बरोबर आहे का नाही मग कानात बाई पळायला लागली मागे कलर वाकर नाही आणि आता तीच मोकार दम देते इथं. नका सांगू मंदीवर गेली तुम्ही नका सांगू अरे आपला काळ वेगळा होता. माझी आई होती म्हणून लग्न केलं तुमचं हा. केलं लग्न आणि राहिली राहिली नाही तर राहिली. राहिलीच राहिलीच नसती नसती ना. एखादी. बरं झालं तू तर राहिली तर बरं तुम्ही बसा निवांत. नाही नाही मला ती फवारणी करायची का खाली बस बसा. नको नको तुम्हाला वाटतं का वहिनी तुम्ही असं राहिले मग तू तसं राहिला बाबा, पण ऐका तुम्ही ना. आणली असती. तुम्ही कालावधी. बरं एक काम कर मी पैसे भरून येतो तुला लग्न करून यायची तुला ये तुझ्या पद्धतीने तुला कुठं राहायचं तिथं राहा हा, मी सांगा हा, इथे येणार आहे. तिकडे बघा धंदा तुमचा. सांगून ठेवायचा यांना, मी सांगतो. वराची ना हा, हा. आईला उभी राहायची. तुम्ही हाय ना माझ्याबरोबर. आता काय करतो मग तू बापाला सांगावं लागेल समजू तू कसं काय तू काय तुम्ही करू तुम्ही पाहुणा आहे तुम्ही राहावं लागेल तुम्ही मामाच जागी नाही नाही काम मी करत होती पण तू बाबा बरोबर आहे. हा हे सगळे आहेत पण त्या पुरीच्या घरच्यांचं काय काय मत कसं काय या माणसाला आपण दाबू पोरगी ना एका मिनिटात लग्न करायचं आहे करीन एका मिनिटात लग्न पण पुरीच्या घरच्यांचं काय म्हणणं आहे मी काय म्हणते चल मी चालू का? हा जा तुम्ही जा त्यांची कुठं नाही आले भांडणं तंड तुम्ही हाय ना मला तुम्ही झालं मायात काय तू बाबा बरं जाऊ द्या चेअरमन तुला काही गरज लागली तर ते बघ आपलं उसाचं पेमेंट आहे ते काढ आणि नसल तर हा बाई गळ्यातलं आहे मी नाही तसलं नको नको. काही गरज नाही निनपुरच्या नाही, काळात आला नाही, नाही, काही गरज नाही राहू दे आईचं कशाला नाही मी येतो संध्याकाळी येणार मुलगीच घेऊन येणार. मला तर लागणार बोलू नको नको छान हे तुम्ही पोराचं ना संध्याकाळी या. उभा राहा ऐका माझ्या बापान जर मला घरात नाही घेतलं तर तिथं भांडण आवराय कोण राहील आम्ही आहेत ना तुम्ही आणि तुम्ही आणि मामी दोघं जण या. बर कसं आहे आम्हाला नको मार खायची पाळी आहे. हा, चला ये घेऊ जीव फोन करेन तुम्हाला. आहे मी चल लग घेऊ लग्न केलंय बरं का पण मा बाप लय खडूस आहे तू घरी सांगितले का अरे वा 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 केलं ना लग्न बरं झालं बाबा तुला म्हणलं नव्हतं का मी संध्याकाळी लग्न करूनच येणार आणि बरं आलं माहिती काय तुला म्हणा का बस चल, इकडे बरं बस बस आई आई पाया पड ना ती राहिलं लयच बारी सुन आणली बाबा दुश्मन कुठे आहे दुश्मन अरे गपना घरातच आहे झोपला काय मग ऐकन तर परत धिंगाणा कशा मी बी त्याच पोरगा मी म्हणलं काय संध्याकाळी पोरगी आणणार मी आणणार आता तिथून पुढे लागलं आणि ते मामाला फोन केलाय हम्म, ते सकाळचा मामा हम्म. त्यांना म्हणलं मिठवाई या मी येते ना ते सकाळी तर लय तुला फुस देत होते ना मग बघा त्यांचं तर लय सहकार्य आहे मोठं हा ना लग्न लावलं होते काय लग्न नाही ती म्हणली त्यांनी 50,000 बी दिले मला आज म्हणले तिकडं रजिस्टर करून या हा का हा म्हणले घरी तुला मी डायरेक्ट म्हणत होते आपलं बुसाचं पेमेंट काही नाही ना तूही पसंत आहे म्हणलं बाय मग काय आहे? आता त्यांचं देता येईल तुमच्याकडे थोडं पैसे कमी आहेत तेव्हा. मग देऊन टाका यायला त्यांना उद्याच दे रे तू त्याचा काही विषय नाही पण हे आपल्या घरातलं भूत मी सांगलं ती होते बरोबर तू नको टेन्शन घेऊ नाही तर त्याने आता लग्न तर केलं नाही. घराच्या बाहेर काढीन नाही मग तुला मला साथ द्यावाच लागेल पहिल्यापासून साथ आहे का नाही आता मी काय नाही म्हणते वय रे आता मी मागास दे ना मला द्या. हे कुठं इकडं इकडं कोण आलं चला कोण बसले रे? ये वरी. दर्शन द्या दर्शन दर्शन खाली खाली हो. खाली हो. ऐ, वर नाही यायचं चल खाली हो. खाली हो. काय? तुला बसायचं, तुला काय- खाली होतो आम्ही बर का खाली होतो फक्त दर्शन घ्या पाया पडू द्या. आमच्या वेळेला. वाकू नको काय तुला मी काय सांगितलं होतं तुझ्या पद्धतीने केलंय ना उंबरावर चढायचं नाही माझं घर आहे ती आणि तुझं घर कुठं ए चल आतमध्ये चल हे कोण अडवतात बघू दे मला तुला मी सांगतोय ही शिस्ती तू लग्न करून आलाय ना तिकून वाट धरायचं सनाट ए, ह्याला आवर. मागो हे माणसाला हात लावायला मला नाही नाही याचं बघू दे मला हे जा पुढे काय सासरा करते अरे, बघू हा? मागो चल ते काय सासरा अरे, करते? आली तू आपल्या ऐक ना, दारात. तू अजिबात नाही याला आत येऊन देणार नाही माग पायरी अरे पण इथं तर काय देतं का? मागो अहो लोकांचं लेकरू आहे ते लोकांच्या लेकराला नको हात लावायला लावू मला मग कशाला तुम्ही इकडं वाहन पड रे तुम्ही काय कोण आहे? आम्हाला पाय पडायचं माय पाय बी पण उचलून टाकीन काय मी. चाललंय हे थांबा आज जाऊ ना लग्न केलं पाय पडा. लग्न केलं हा, यांच्यात बंद पड हा. पुढं अरे तू हिच्या चार बऱ्या पड. काय आहे? हा? हिने त्वच त्याला सगळा पाठिंबा दिलाय तो मला येड्यात काढलं दिलं काय काय तिने वाईट केलं का तेव्हा काय वाईट नाही केलं आमचं हे टाका आमच्या नावावर जमीन करून द्या चला काय आम्ही नाही थांबत आलेली लक्ष्मी अशी ठोकारून नाही मग काय करू पाय चालत आली अरे माझ्या आज्याला नाही नाही माझ्या आज्याला फक्त कळतंय तुम्हाला कळाना नाही नाही हा कळतं का काही ओ चेअरमन अहो पोरगं. तुम्ही मला घरात जाऊन द्या चल माग माग काय करा ना मागं. अजिबात नाही आपल्या पुढे जमणार नाही 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 जावं लागेल चल पांड्या तुला रट्ट खायची का हा, आहे रट्ट. तुला जाऊ नको. अभिनंदन हा, तुझ्या बापाला आणि मला जी जमणार आहे ना, ते करून दाखवलं. पाय पड. अहो, पाया पड, मारायला लागलं होतं म्हणून मी म्हणलं इकडे मला पण तुम्हाला मागे आवाज जाऊ. द्यावा मी फोन केला त्यांनी मला आम्ही आशीर्वाद लावू द्या
काय म्हणतो? काय गिऱ्हाईक- काय गिऱ्हाईक अरे, करतो? काय काय आपलं? झालं? असं काय? असतं का कुठं भाऊजी? कपडे घालून काय मला वाटते काय मी जॉब केलो होतो अरे मी तयारी केली. तुला मी सांगितलं होतं पोर मी कसंच घरात घेणार आता काय करतो तसं नाही का? म्हणजे? सगळं. ही करा. काय कारण घ्यायचं अरे, म्हणजे माझ्या डोक्यात काय तुझ्या काय त्याच्या काय बरं आता सगळं झालं सगळ्यांचं, आता माझ्या सुनाचं सुनमुख पाहू दे मला. हा सुन मग बघ बाहेर पोरी तोंड बांधलंय मग सोड की नाही नाही सोडायचं नाही का आम्हाला आधी घरात घ्या मग सोडतो हा, घरात हो. मोकळा आहे मी. सांगा हा, मग. सोडा ना तोंड. नाही नाही नको असं. अरे मी ऐकत नसतो तुला मी माहिती मीटर कोण माणूस मग काय घाण काढ करता का एवढं पोरांनी लग्न केलं संपला खेळ तुम्ही तुझा. तोंड चांगलं ठेवा आता तरी शहाणू हो बाबा. आवाज मी येत नाही, इथं आवाज काय काय चालू इथं आहे? आवाज एवढा मोठा या माणसाचा अरे पण तुला मला जी जमलं नाही घरात पोरांनी करून दाखवलं. जाऊ का? पांड्या तू एका जागेवर थांब नवरदेव आहे म्हणून तू वाचतोय नाही तर मी चोपाय चालू करी ना माणसं तुला घरात घेता येतं की नाही त्याला? नाही घेऊ शकत काय कारण नाही घ्यायचं आहो, नाही, मा- नाही, आपल्या घरी जा. आता आहे जा. नाही नाही माझी सून कोणाच्या घरी जाणार हा नाही. मग जा, आई घरात येणार. जा, जा, जायच्या जा. घरी नाही नाही आता काय करणार? बाई उघड जावं तोंड. लागेल. कोणाच्या घरी जायचं नाही काय नाही. तुला मामाच म्हणतोय म्हणलं मग द्यावंच लागेल मला. नाही मग भांड घेऊनच बसलंय म्हणजे नाही का लेकरू आलंय लग्न करून. तुझ्या घरी. काय तू घे. त्यांच्या घरी कशाला जाऊ आम्ही तुला सुनमुख पाहायचंय ना हा मला काय बघायची गरज आहे? जरा न्या उभा. हा चला तुमच्या घरी ए बाई कोण आणि सोड. इथूनच वाटं लावूया. नाही नाही आम्हाला नाही तुमच्या घरी चला आम्हाला जा, जा, जा तू. अरे पोरा कशाला लोकांच्या दारात जातो. एक तर लग्न तो गपचिप केलं. मी तुम्हाला सांगितलं होतं आधी हे माणूस असं काय करतोय बरं तू केलंच तर केलं आता आपल्या घरी आणणार. अरे बरं, आपलीच आहे ना. काय होतं? तुला यांनी उद्योग वाढून काय ठेवला तुझ्या डोक्यात काय होतं? आता काय सांगू तुला काय होतं आता सांगत बसू का ती उद्योग मग सांग की आता नाही, त्या नाही. माणसात. हा. बरं जाऊ दे काय नका सांग सोड. त्यांच्याकडून नाही बरं लागत सोड बाई तोंडाचं सोड सोड पाहू दे तोंड आम्हाला तू तोंड पशी काय सोडायला अरे आता बघू दे 4 लोक आले तर म्हणजे तिला अहो, पोटात नाही काय काय नाही ती थोडं तिला हे लागलेलं इथं डोळ्याला लागू लागले दे ना काय बी तो लग्न केलं म्हणलं चट नंतर होईल. राहू दे ना असं नका करू ना मग. आम्हाला बघू दे ना आता एवढं या माणसाचं येतं समाधान येतं होऊ दे म्हणलं बाबा. तुला मी येतो नुसता पैसे घेऊन येणार माझ्याकडून लागा. आता द्यायचं कुठून? हे काय उद्या वाढीला बरं आहे का ए, मुठार द्या. हा? अरे, राजनीती का नाही? आता काय रोग आलाय तुला अरे तुला माझी पोरगी सापडली का? अरे बाबा मग ही तर माझ्या डोक्यात होतं बाबा काय सांगू याच्यावरून तर भांडणं होत्या घरात मग. ही पोर बरोबर केलं का नाही मी हा, मग मी केलं बरं. लग्न मान्य नाही मला हा, लग्न आहे. त्या दिवशी मानला तुम्ही घरी जा सकाळी गेले फुगीरच होतं इथं. तुम्ही काय मानला मला सांग हा, तुम्ही काय मानला लगेच चांगली तुम्ही मानला मला सांग मग माझं प्रेम आहे. असं नाही आणलं तुला सुन बाई आता ती आमची हा तुम्ही जाऊ नका जिप्री आहे. तुला किती मिनिट ऐक नाही काही बघा अरे मला 50,000 रुपये दिले नाही नाही 50,000 पण लग्न तुम्हीच लावून दिलं ना अरे, पप्पा आमचं. हे महत्वाचं आहे. हे बघा याला आवडा असं ना काय तुम्ही तुमच्या सगळ्या लागली हा, हा. मला एक सांगा माणूस लग्न लावायला आणि आता पुढे उपसतोय त्याच्यावर. असं आहे, सोपं आहे. मला काय माहिती अहो मी काय केलं तुम्हीच लग्न लावून दिलं आणि 50,000 पण दिले वरती आम्हाला. मला काय माहिती मग तुम्ही बघायचं ना कोणी काय मला काय कळलं तुमचे कायला काय तुला दुसऱ्याच्या घरावर नाही. उलटा बाजूला मामा शांत व्हा तुम्ही मामा काय म्हणतो माहिती त्यांनी का 50,000 दिले ना. 50,000 दिले बरं का आईला मार का तू बरं का 50,000 दिले मामी मामाला हाणायचं नाही मामी मामाला मला काय माहिती रे कोण बरोबर हाण हाण नका बाई आता येईन बाई झाल्या तुम्ही बसा ना आता शांत राहा काय बोलू? माहितच नव्हतं आपली गावठी काम कर, दोन जास्त पडू दे तू इकडं हो. हाय का हा भिवू नको तू हे काय म्हणले माहिती मला एक सांगा यांनी मला सकाळी काय सांगितलं आमच्या इथं तर असे भांडणं होत नाहीत कवा. तुला काय अक्कल आहे का मी म्हणलं पोर घरात घेणार नाही मी पूर्वी हा बाई लय सांगितलं मी पाठीमध्ये देतो असं करतो तसं काय करतो. करतो मी लग्न लावून देतो लग्न लावायला ह्योच आता खोटं बोलायचं नाही. आणायला ह्योच आणि आता तपली अरे पण काय तुझं- रोग आलाय? तुझं गाबडं माझ्याच घरावर करील मला काय माहिती पण केलाय ना करू दे ना हे, माझ्या डोक्यात थांबा तेच होतं. दुसऱ्याच्या आणल्या मग तुम्ही साथ देणार होता
आणि मग आपली हाय पाहुणे अरे पण तू मला तर मग लग्न लावतो तू बापाच्या डोक्यात तिथं ए, पण मला एक सांग आम्हाला नाही माहित. तुझीच होती, नुसतं तोंड बांधलं होतं पोरीनी, पण निदान तिला अंग वाटा वळखतो कशाला पाय वळखतात यात. कायला बघितलं तरी दप्तर बघतो नवीन घातलंय ते सगळं. अहो, चप्पल ही असली काय कशी सांभाळल्या तुम्ही मला या. काय कळा ना घ्या या. अहो, पडलंय काय? त्यांनी अरे आमच्या शिवाय- येडाने सावधान मुलं काय घेतोय 50,000 रुपये देऊन एवढं पण म्हणले का आता सुखाचा संसार करा. अरे आमच्या मुलाला आवडू नका. मामा तिला काही टोलं पडत नाही. मामा हिच्यामुळे चालेल मग हा. हिच्यामुळे मला अहो, काय नाव सांभाळलं दिलं असतं? ना, शेण खात होते का? माझ्यासारख्या दोन लावल्याच्या खडाखड कुठं माय हो काय म्हणताय म्हणजे काय म्हणताय बीजेपी सांगितलंय संध्याकाळी म्हणजे वरून डीजेला सुपारी देऊन हा. इथं आकार घालतो. हा. हे बायको लोकांचं बीबी. असं म्हणणं. काय मामा पोराचं लग्न झालं तुम्हाला बायको आवरा ना मामा काय अरे तो जावईचा असं पाहिजे मला माहिती चेअरमन पोलीस कोण झाली तुला हे काय म्हणते मला त्यांचं जावईला काय सांगू सांगायला पाहिजे तुम्ही. हे म्हणते त्याला काय अकेले घराबाहेर काढ मी आहे हा. अयो येते, येते. एक जिले भांडणं लागलं हे आणते. एक जिले भांडणं लागलं झालं का तुमची भांडणं करून झाली बायकोला हात लावत नाही मला हा. तू उचलून टाक नाही काय कर चल काय करू? बरं तुमच्या भांडण झाले का आता करून तुम्ही आता तुमच्या घरी जा आमच्या लेखून आम्हाला शब्द तुझी पोरगी आहे बाबा चेअरमन तुम्ही- मी लग्न लावून दिलं असतं नसतं दिलं नसतं दिलं आम्ही चाललोय. नसतं दिलं हे मला मी इथं. लग्नाला नसतं लावून दिलं आणि 50,000 नसते मिळाले मी खरं आहे. काय नाही तर 50,000 दिले. काय माहिती नाही. ये फक्त एक जाऊ द्या. एक असायला शेजारची येणं जायला नाही पाठवणार तुम्ही लग्न लावून दिले ना तुम्ही पण इथंच या राहायचं. काम करा. बरोबर आणि मला माहित गाव होतं फिरलो तुमची बघा. पोरगी म्हणून तुम्हाला कसं आईला माहित नाही पोरगी कुठे आहे काय आहे? मला पोराने सांगितलं होतं कोणाची पोरगी आहे काय आहे. वांगे भाजीत असते. तुम्हाला काय करायची तिथं आम्हाला किती आमच्या घरी येऊन बोलतो त्यांना गेले. बोल असं नका बोलू मला लग्न लावायला ही सगळं मामा. हजार द्यायला पण आहे. हा, जाऊ दे वाट अहो नाही नाही आपल्या घरी किती बरी आली पोरगी हो मामा जाऊ द्या ऐका मामीला एक शब्द बोलायचं नाही सासू आहे ती माझी हम्म. हे येडा झाला काय तुम्ही हा? तू ये पुढे बघ. मी घरीच येणार नाही सासूबाई म्हणतात आता तिकडे जायचंच नाही येऊच नको. मी काय असं म्हणतात होय. मी नाही. अरे खरंच म्हणतोय तू आम्ही- आता तू सगळ्यात खुश माणूस आहे. काय बोलतो याला का बाप? हा, याला बाप नाही, म्हणते. तिकडे बघून देणार नाही. हे काय झालं? केलंय ना मनातून लई. अरे ती काय कोणाची काम आहेत का अरे ज्याच्यात जमीन त्यांनीच करू जरा. तुम्हाला- पायर येऊन मी काय म्हणते तू आज- आल्यामुळे ती घरा इथपर्यंत आली मी काय म्हणते अजून थोडा वेळ तोंड नसतं सोडलं तर अजून 50,000 दिले असते त्यांनी. हा, म्हणलं असतं, राहू द्या खोली खोलीचं घेऊन. कोण आहे? इकडे तू इकडे माझ्याकडे 50 काय लाख दिलेले असते मामा दिले झालेले नाही नाही काय आणायचं कारण नाही. तिने काय चांगलंच केलेलं आहे. हा, वाईट काय केलं. इथं काय कोण हे? काय वाटवळ अरे झालं बाबा, का पिशव्यानी बारणा बँकेत जातो हा? बघा. ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे. हा? नाही झालं जा. जेवण जा हा, स्वतः जरा दोन लावा जेव बघून. हा, तुम्ही कुठे गेले? आ, बाप, पाणी देऊन या हा, तेवढं करा. आमच्या म्हाताऱ्याला इतका आनंद झाला आपल्या काय, तीच म्हणतो येऊ का अरे पण- घरी अरे कसं हुशार पण आहे पांड्या तुझ्या बापालाच किती आनंद झाला आता अरे पण बाबा हीच माझ्या डोक्यात होतं पण तुम्ही दोघांनी इतकी इच्छित तर पण आले आले तुम्ही लागले ना दांडक काढायला यो म्हणला मला दुसरी पोरगी आणायची मी सांगा तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे गावातला हा, तसं मग करू मी शकत तुम्हाला नाही. डाग लावून देईन का ए, कसं काय तुम्ही काय डाग? हसत आहे हुशार माणूस आहे. मग बरं, घ्या नाही आता तिकडे. दर्शन नाही बापाचं सगळ्यांच्या माझं. पोटाला असं पर्याय यायला पाहिजे. मग आता पाया पडून द्या बापाचा छान छान पाया पडा आता पाया पडून पाया द्या पडा आता आता घरात जाऊन द्या आता आम्हाला. शर्त घालतो हा मग लग्नात तर नव्हतो म्हणायचं संध्याकाळी वारात ये हा. मग आम्हाला चांगली पाहा हा, ह्याला- त्याला काय एक खांब्याचं होती तू मामा नाराज नाही राहील हा, सात त्याच्या मंडळीला सांगतो वाजीत जाऊ दे घरी मामीला काय नाही लय कुत्र्यावानी हाणते. मामी घरी दे लय मार आणि ती तू आई असंच असतं त्या काय दोघांचं. मानिती ना कायम तसंच आहे दोघांचं. काय चल चल हात चाल चला चालेल. त्याच्यामुळे वाढून चाललंय त्यांची बाशी बिशी सोड हा हा